प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहूया. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इकडे सायली ही प्रियाला रागातच विचारते, काय गं, ती फाईल बदललीच कशी, सांग बरं अगोदर. मग आता ती म्हणते काय माहीत. तेव्हा महिपत म्हणतो, काय आकाशात वर उडत गेली की काय जमिनीनं खाली गेली, मला सांग बरं. तेव्हा नागराज मिळतो, अहो फाव कुठे का गेलेली असणार महिपत सेठ, पण आपल्याला एक गोष्ट तर समजली, या बिंडोक मुलीला एकही काम करता येत नाही, आपण उगीच हिला फुकटचे पैसे उगच देत आहोत. त्यावेळेस आता प्रिया म्हणते की किल्लेदाराकडून सर्व आलेला पैसा हा तुमच्याच घशात जातो. मग आता साक्षी म्हणते, तू या पैशाचं तुम्हाला काय करायचं असेल ना ते करा, मला यात काही इंटरेस्ट नाही पैशांमध्ये. मग आता महिपत म्हणतो, तो किल्लेदार खरंच काही कामाचा नाही आहे, आमचा एक देखील केस तो लढत नाही आहे. आणि तुला एक सांगतो मी प्रिया, मी बिझनेसवाला माणूस आहे, पैसे कुठून मिळवायचे हे मला चांगलं समजतं आणि जिथे माझा फायदा तिथेच मी माझं डोकं लावतो. त्यावेळेस आता प्रिया आता रागातच म्हणते, तन्वी किल्लेदार शिवाय तुमचा एकही प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही. तेव्हा साक्षी आता तिचा गैरसमज दूर करत म्हणते, हा तुझा गैरसमज दूर आहे प्रिया, ह्या फाईलमध्ये तुझा कसा ह्या प्लॅन फेल गेला, तुझी आम्हाला काहीच गरज नाही आणि तुझ्यापासून आम्हाला जास्त धोका आहे. आणि प्रिया, अजून एक गोष्ट लक्षात ठेव, आणि यापुढे तू एकही प्लॅनमध्ये तू आमच्यासोबत नसतील, असं म्हणून तो ती प्रियाला धमकीच देते. तेव्हा नागराज म्हणतो, आता तू तन्वी किल्लेदार म्हणून त्या सुखात त्या किल्लेदारच्या घरात राहा आणि काकूच्या हातचे फक्त पराठे खा. आता सर्वजण आता प्रियावर बॉम्बच टाकत असतात. मग आता प्रिया हसते म्हणते, आता तुम्ही तिघेही मलाच खाणार का. या साक्षीने त्या साक्षीला किडनॅप केले आणि त्या स्वतःच्या बापाला जेलमध्ये ठेवलं, एवढी मोठी गोष्ट तुम्हाला चालते का. तुम्ही आणि माझ्या हातातून एवढी चूक झाली तर तुम्ही तिला बाजूला फेकताय. तिकडे आता अर्जुन म्हणतो, वा वा मिसेस सायली, तुमच्या हाताला खरंच खूप गुण आहे. मग आता सायली मनातल्या मनात विचार करते, मलाच काही समजलं नाही, यांच्या जवळ गेलीच कशी आणि एवढ्या जवळ, पण यांच्यापासून मला आता दूर राहायलाच हवं. यांची तब्येत बिघडली तर मला अजिबात चालणार नाही, परंतु मला आता काहीतरी करायला हवं. आता सायली तिथून गेल्यानंतर अर्जुन आता विचार करतो की खरंच या माझ्या बायको असल्यासारखं वागतायत, कारण खांदे दाबता दाबता लेक्चर देखील देतात. काय गुण आहे हाताचा, मॅजिक आहे मॅजिक, असं म्हणून तो अर्जुन सायलीमध्येच रमतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हा नाश्ता करत असतो. त्यावेळेस सायली आता त्याला चांगलीच दम भरते, अजिबात आता कॉफी प्यायची नाही, कॉफी ठेवा बरं तिथे, असं म्हणून ती त्याला चांगलाच दम भरते. मग आता चैतन्य त्याचबरोबर कल्पना हे दोघेही सायलीकडे पाहतच राहतात. तर अर्जुन हा ऑफिसला गेल्यानंतर सायली त्याला व्हिडिओ कॉल करते. अर्जुन म्हणतो, पहा दिसते का तुम्हाला इथे कुठे कॉफीचा मग. त्यावेळेस तिथे बनी येतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन सर, अहो मी आत्ताच तुम्हाला कॉफी दिलेली होती, तो कॉफीचा मग गेला कुठे. तेव्हा सायलीला समजते अर्जुनने पुन्हा एकदा कॉफी पिलेली आहे. ती आता रागातच त्याला पाहते. असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन भागासह. धन्यवाद.